अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे पनीर टिक्का। मी पनीरचे असे तुकडे करून घेतले। आज पनीर टिक्का बनवूया आपण। दही घेतले, थोडी हळद टाकूया, थोडी टाकायची, जास्त नाही टाकायची। लाल मिरची पावडर, गरम मसाला आहे, कांदा, धना पावडर, तर हे मिक्स करून घ्यायचे। चांगलं मॅरिनेट केलं ना की आपल्याला याच्यात पनीर टाकायचे। तर आपल्या दहीमध्ये मसाले सगळे मिक्स झालेले आहेत। आपल्याला याच्यात पनीर सगळे टाकून घ्यायचे। सगळे पनीर याच्यात टाकायचे। सगळे टाकल्यावर आपल्याला याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आज टिक्का बनवणं एवढं काय मुश्किल नाही आहे, म्हणून मी आसान तरीकाने दाखवते। आता याला मॅरिनेट करून ठेवलं। आता आपल्याला याला झाकून 5-10 मिनिटासाठी ठेवून द्यायचे। घेतले टमाट्यातले मधली ग्रेव्ही काढून टाकली, सगळ्या बिया काढल्या। एक शिमला मिरची आहे मोठी बघून घेतली, त्याचे असे तुकडे करून घ्यायचे। आपल्याला त्याची तयारी करायची आहे। त्यासाठी मी कांदा घेतला आहे, शिमला मिरची छोटी बघून एक घेतली, बदाम आहे, काही लोक काजू टाकतात, पण मी बदामात बनवणार आहे आज। लसूण, काळी मिर्च, लवंग, अद्रक, हिरवी मिरची याचा आपल्याला मसाला करायचा आहे। काळी मिरी, लसूण, सगळे मसाले आपल्याला भाजायचे, सगळे भाजून घ्यायचे, सगळं टाकायचं। हिरवी मिरची पण टाकायची, काजू, बदाम आहेत, काजू नाही घेतलेत मी, सॉरी चुकीने बोलले मी काजू। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे, सगळा मसाला। सगळं भाजून घेतल्यावर याची आपल्याला ग्रेव्ही करायची, पण थंड झाल्यावर करायची आपल्याला याची ग्रेव्ही। थोडं तेल टाकते मी, जास्त नाही टाकायचं आहे, थोडं टाकायचं। फ्राय करून घ्यायचं आहे। आता याला आपण काढून घेऊया। आपला मसाला फ्राय झाला आहे। आपल्याला एक एक करून पनीर टाकायचे आहेत। पनीर पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं। आपण मॅरिनेट करून ठेवले, आपल्याला सगळे मॅरिनेट केलेले पनीर आपल्याला फ्राय करायचे आहेत, सगळे तळून घ्यायचे। फ्राय झाले, आता आपल्याला याला काढून घ्यायचे, सगळे काढून घ्यायचे। आपला मसाला उरला आहे ना पनीरचा, तर आपण त्याच्यात शिमला मिरची, टमाटे टाकून घेऊ आणि ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे, तेलात टाकून घ्यायचे, आपण फ्राय करून घ्यायचं। सगळं फ्राय करून घ्यायचे। शिमला मिरची आहे, टमाटा आहे, आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून घेतलेला तो आता आपल्याला वाटण करायचे। मी तेल टाकून घेतले, आपल्याला तेल टाकायचे। थोडेसे जिरे टाकूया। आपण वाटून घेतलेला मसाला तो टाकायचा आहे। याला चांगलं फ्राय करायचं आपल्याला। वाटून घेतलेला मसाला असा बी आपण फ्राय केलाच होता त्याला। आपल्याला हळद थोडी टाकायची आहे। मगाशी आपण फ्रायमध्ये मॅरिनेटमध्ये हळद टाकली होती। थोडासा मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडी धना पावडर। आपण त्याच्यामध्ये पण मसाले टाकले होते, म्हणून आपल्याला याच्यात कमीच टाकायचे थोडेसे मसाले, आणि चांगला फ्राय करायचा आहे। चांगला फ्राय झाला का थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, किंवा किचन किंग मसाला टाकला तरी चालते। थोडा आपल्याला किचन किंग मसाला पण टाकायचा आहे, त्याच्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडं फ्राय करायला आपल्याला पाणी टाकायचं आहे, मसाला फ्राय व्हायला। मसाला फ्राय झाला ना की मग आपल्याला त्याच्यात पनीर टाकायचं आहे। मस्त मसालाचा सुगंध छान येतोय, छान वास येतोय, छान सुगंध येते। आता आपल्याला याच्यात
हे पनीर टाकायचे, मॅरिनेट केलेले. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. आपल्याला काय भाजी पातळ नाही करायची. थोडंसं आता आपण मॅरिनेट करताना मीठ टाकले, जरा मीठ सांभाळून टाकायचं, जास्त नाही टाकायचं. चवेपुरतं थोडं टाकायचं, तुम्हाला कसं लागतं तसं टाका. त्याच्यावर झाकण ठेवायचं. आपण खोलून बघूया. छान कलर आला आहे, मस्त झालं आहे आपलं पनीर टिक्का. असा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला पण. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे. खूप छान आला आहे कलर पण. थोडी कोथिंबीर टाकूया आपण. किती छान कलर आला आहे. असं बनवायचं आहे. आपला पनीर टिक्का तयार आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे.